लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण आलेलो आहोत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांच्याकडे. खरं तर लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांना रयतेचा राजा का म्हटलं जातं हे जाणून घेऊयात आपण. स्वागत आहे इंद्रजित सर तुमचं लोकशाही मराठीमध्ये. शाहू महाराजांना रयतेचा राजा का म्हटलं जातं, त्याच्यामागची काय कारणं आहेत आणि काय इतिहास आहे? भारताच्या इतिहासाचा सगळा पट आपण बघितला, मोठा कॅनव्हास जर बघितला हजारो वर्षाचा, तर त्याच्यामध्ये मध्ययुगामध्ये आपण श्री राजा शिवछत्रपतींना जाणता राजा, रयतेचा राजा असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांना आपण रयतेचा राजा म्हणून ओळखलं जातं. रयत म्हणजे शेतकरी, रयत म्हणजे 12 बोलतेदार, रयत म्हणजे 18 आलुतेदार, ह्या सगळ्यांची काळजी घेणारा राजा किंवा व्यक्ती जो असतो त्याला आपण रयतेचा राजा म्हणतो. तर शाहू महाराजांनी काय केलं, शाहू महाराज हे ज्या वेळेला कोल्हापूर राज्याच्या गादीवर आले आणि त्यांनी 2 एप्रिल 1894ला मुक्त्यारी मिळाली त्यांना, म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला असं आपण म्हणा. तर त्या दिवशी शाहू महाराजांनी एक पहिला जाहीरनामा त्यांचा काढला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराजांनी आपलं पुढचं जे काय राज्यपाठ असणार आहे किंवा कार्य असणार आहे हे रयतेची काळजी घेणारं असणार आहे याचा उद्घोष त्याच्यामध्ये केलेला होता. आणि त्याच्यामध्ये माझी प्रजा रयत ही समृद्ध आणि सुखी झाली पाहिजे असा त्यांनी त्याच्यामध्ये त्या पहिल्या जाहीरनाम्यात आशावाद व्यक्त केलेला होता. आणि मग लगेचच शाहू महाराजांच्या या रयतेच्या काळजी घेण्याचे प्रतिबिंब त्यांच्या आदेशामध्ये उमटू लागली. आणि शाहू महाराजांनी त्यावेळेला 14 एप्रिल म्हणजे 2 एप्रिलला ते आले आणि 14 एप्रिल 1894ला एक जाहीरनामा काढला. तो जाहीरनामा हा शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना, खलकांना, पाईकांना एक आदेश दिलेला एक पत्र आपल्याला उपलब्ध आहे. छावणीला, दळवटण्याला छावणी पडली होती चिपळूणच्या जवळ त्यावेळेला, आणि त्यात त्यांनी रयतेच्या भाजीच्या देटास तेही मन दाखवू नये आणि जे काय सैन्याला लागणार आहे, घोडदळाला लागणार आहे ते रास्त दुरुस्त तिचे पैसे देऊन विकत घ्यावे असं सांगितलेलं होतं. त्याचीच प्रतिबिंब शाहू महाराजांच्या या जाहीरनाम्यात आलं. आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी खूप मोठा जाहीरनामा आहे की ज्या वेळेला अंमलदारांचे आणि म्हणजे शाहू महाराजांचा दौरा कोल्हापूर राज्यात असणार होता त्यावेळेला त्याच्या अगोदर काही अंमलदार जे असायचे किंवा लोक असायची ती जिथं ती छावणी पडायची, दौरा असायचा तिथं ते लोकांच्याकडनं कोंबडी घ्यायचे, अंडी घ्यायचे, दूध घ्यायचे, जळणाचा फाटा घ्यायचे आणि त्याचे पैसे अदा केले असं सांगितलं जायचं. शाहू महाराजांचं वाक्य आहे त्या जाहीरनाम्यातलं की अशी कल्पना आहे की लोकांना ह्या जे काही मोठे मोठे अधिकारी जातात त्यांच्या सरबराईसाठी जे विकत घेतलं जातं किंवा लोकांच्याकडनं घेतलं जाते त्याचे पैसे अदा केले जातात अशी कल्पना आहे असं शाहू महाराज म्हणजे त्यांनी अभ्यास केला होता सगळ्याचा. आणि मग तसं होऊ नये आणि म्हणून रयतेकडनं घेणाऱ्या भाजी, दूध एवढंच काय तर लाकूड फाटा, सरपण जे जंगलातनं सरकारी त्यावेळेला उपलब्ध व्हायचं त्या सरपणाचे पैसे सुद्धा दिले जावेत म्हणून शाहू महाराजांनी आदेश काढला. आणि ही सुरुवात होती रयतेची काळजी घेण्याची शाहू महाराजांची. त्याच्यानंतर मग शाहू महाराजांनी आपण बघतोय की शाहू महाराजांचा कार्यकाळ हा त्यांचं वय 48 वर्षी त्यांचं निधन झालं. वयाच्या 28 वर्षे त्यांना मिळाली काम करायला. तर त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी आज आपण ज्यांचा उपयोग करून घेऊ शकतो असे अनेक आदेश काढलेले आहेत. म्हणजे दुष्काळ निवारणासाठी जे शाहू महाराजांनी प्रयत्न केले, शेतकऱ्यांची जनावरं मरून नयेत म्हणून चारा छावण्या काढल्या, या संदर्भातले अनेक आदेश आहेत. एवढंच काय तर वारंवार दुष्काळ पडू नये म्हणून कोल्हापूर राज्यातील रयतेचं त्याने एक इरिगेशनचा एक इंजिनियर नेमला आणि संपूर्ण राज्याच्या जलसिंचनाची व्यवस्था कशी करायची याचा एक प्लॅन तयार करून घेतला. किती तलाव आहेत, किती विहिरी आहेत, त्याच्यातलं पाणी कसं वापरता येईल. आणि मग आपण बघतोय की तत्कालीन भारतातलं सगळ्यात मोठं धरण कोल्हापूरसारख्या, त्यावेळेला कोल्हापूरचा रेव्हेन्यू 14 ते 18 लाखपर्यंत होता. अशा लहान रेव्हेन्यू असणाऱ्या एका राज्यानं
तत्कालीन भारतातील सगळ्यात मोठा सिंचन प्रकल्प हाती घेतला होता, जे आज आपण राधानगरी धरण म्हणून ओळखतो. ते शाहू महाराजांनी स्वतःच्या पत्नीच्या नावानं लक्ष्मीबाई सागर जलाशय असं नाव दिलं होतं त्याला. तो त्यांनी पूर्णत्वाला नेला आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बघा, संस्थानिकांच्या अनेक करामती किंवा तत्कालीन संस्थानिकांच्या अनेक गोष्टी, म्हणजे त्यांनी तो पटियाला लॉकेट घेतलं, मग रोल्स रॉईस गाड्या घेतल्या, अशा अनेक गोष्टी आज आपण ऐकत असतो, बघत असतो ह्याच्यातून. तर शाहू महाराजांसारख्या राजानं त्यावेळेला स्वतःचं वाहनसुद्धा जे त्यांनी घेतलेलं होतं तेच ठेवलं. त्यांनी रोल्स रॉईससारख्या गाड्या घेतल्या नाहीत. त्यांनी मोठमोठे जे छंद होते, मोठे दागिने करायचे, वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे खर्च करायचे, अशी संस्थानिकांचे जे चोचले होते ते त्यांनी काहीही केले नाहीत. आणि म्हणून त्याने हे का केलं नाही, तर शाहू महाराजांच्या पत्रामध्ये असं आलं आहे की माझ्या गरीब रयतेला ही जी काही संस्थानाचा पैशाचा फायदा माझ्या गरीब रयतेला झाला पाहिजे. आणि तो कधी होणार की ज्या वेळा एखादा मोठा हा जो मी जलसिंचन प्रकल्प घेतला आहे, शाहू महाराज त्याला इट्स माय लाईफ मिशन असं म्हणायचे, तो पूर्ण झाल्यानंतर माझी रयत सुखी समृद्ध होईल, ते पाण्यामुळं त्यांचं आयुष्य हे शेती चांगली होईल आणि त्यांचं जीवनमान वाढेल. अशा अनेक गोष्टी शाहू महाराजांनी केलेल्या होत्या. आणि त्यामुळं म्हणजे त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर, आणि ह्या सगळ्या सांगोवांगी नाही आहेत, ह्या सगळ्या कागदपत्रांमध्ये दडलेल्या आहेत, कागदपत्रांमध्ये आहेत, काही प्रकाशित आहेत, काही अप्रकाशित आहेत. आणि मग ब्रिटिश काळामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे भारतात 550 संस्थानिक होते, एक सयाजीराव गायकवाड महाराज सोडले तर आपण भारताच्या क्षितिजावर 550 संस्थानिकांमध्ये शाहू महाराजांसारखा अशी काळजी घेणारा, बेंबीच्या देठापासून रयतेची काळजी घेणारा राजा झाला नाही. म्हणून त्यांना आपण रयतेचा राजा असं म्हणतो. नक्कीच रयतेचा राजा तर शाहू महाराज होते, लोकराजा होते. मात्र त्यांनी जातीभेदाच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे, अनेक कायदे केलेले आहेत. आत्ताच्या काळात हे कायदे असतील त्याचा आपण वापर करतो, काय तो काळ होता आणि आत्ताचा काळ कशी तुलना कराल? खरं तर शाहू महाराजांचा काळ हा सनातनी आणि परंपरा जपणाऱ्या भारताचा होता. म्हणजे त्यावेळेला अस्पृश्यतेचा एक मोठा कलंक, ज्याला शाहू महाराज कलंक म्हणायचे, असा लागलेला होता भारतावर. आणि तो पुसून काढायचा. ही जात म्हणजे माणसाला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे, हे शाहू महाराजांची वाक्य आहेत. आणि ते करण्यासाठी नुसतं शाहू महाराज बोलले नाहीत, तर शाहू महाराजांनी स्वतःच्या आचरणामध्ये त्या गोष्टी आणल्या. त्यांनी आपल्याला सगळ्यांना सुप्रसिद्ध, सगळ्यांना माहीत आहे की गंगाराम कांबळे नावाच्या एका मोत्तद्दाराला, जे घोड्याचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीला, राजमार्गावर हॉटेल काढून दिलं, सत्यसुधारक हॉटेल, आणि स्वतः तिथं जाऊन चहा प्यायचे. म्हणजे काही लोक म्हणतात की चहातून घडवलेली ही वेगळी क्रांती होती, जात निर्मूलनाची, अस्पृश्यता निर्मूलनाची. शाहू महाराजांचं एक पत्र आहे, शिवतरकर मास्तरांना लिहिलं, आणि ते पत्र शाहू महाराज हे बाबासाहेब आंबेडकरांना भेटायच्या अगोदरचं आहे. त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी असं म्हटलं आहे की अस्पृश्यता हा शब्द माझ्या कानात जस्त ओतल्यासारखा भासतो. हा शब्द उच्चारणाऱ्याला आपण प्रॉसिक्यूट का करू नये, असं शाहू महाराजांनी त्यावेळेला, ते शाहू महाराजांच्या हस्ताक्षरातलं पत्र आहे, शिवतरकर मास्तरांनी लिहिलं, त्यावेळेला म्हटलेलं होतं. आणि शाहू महाराजांनी त्याच्या अगोदरच कोल्हापूर संस्थानामध्ये सगळ्या सार्वजनिक ठिकाणी जे हॉस्पिटल असतील, मंदिरं असतील, जी सार्वजनिक ठिकाणं होती, शाळा असतील, अशा ठिकाणी अस्पृश्यता पाळण्याला कायद्यानं बंदी घातलेली होती. आणि हे भारतात त्यावेळेला पहिल्यांदा झालेलं होतं. म्हणजे हे भारतात कुठंही झालं नव्हतं, ते शाहू महाराजांनी केलं. इतकंच काय, तर आपण बघतोय की शाहू महाराजांनी एक कृतिशील धडा घालून दिला होता की शाहू महाराजांच्या हत्तींचे माहूत त्यांनी तत्कालीन अस्पृश्य समाजातील ठेवलेले होते. शाहू महाराजांनी स्वतःच्या गाडींचे ड्रायव्हर तसे ठेवलेले होते, म्हणजे मुद्दाम म्हणून त्यांना हे मिळावं म्हणून. एवढंच काय, तर शाहू महाराजांच्या रोजची जी शाहू महाराजांची कोल्हापुरात ते असताना त्यांचा जे खडकडा असायचा, त्यात बसणाऱ्यांची जी काही यादी होती, त्याच्यामध्ये अनेक लोक ही ज्यांना लोक त्यावेळेला शिवून घ्यायची नाहीत, अशा लोकांना शाहू महाराज बरोबर दररोज स्वतः ठेवायचे. आणि कधीच शाहू महाराजांनी हा भेद पाळला नाही आणि आपल्या प्रजेला पाळू नये म्हणून सक्त आदेश काढले होते आणि कृतीतनं त्यांनी धडा दिला.
खरं तर त्यांनी वेगवेगळी जातीची वसतिगृह काढली, पण त्याचं कारणसुद्धा असं होतं की पहिले वसतिगृह काढल्यानंतर त्याच्यात सर्व जात समूहांना एकत्र राहण्यासाठी त्यांनी दिलं, पण लोकांची मानसिकता त्यावेळेला अशी नव्हती की एकत्र राहून आपण करावं, म्हणजे शिक्षण घ्यावं म्हणून. आणि मग त्याच्यातून मग शाहू महाराजांनी जी वेगवेगळी जातींची वसतिगृह काढली, त्याचा मुख्य हेतू ही माणसं शिकतील आणि शिकल्यानंतर जातीभेदाच्या ज्या हे आहेत, भिंती आहेत, त्या आपोआप गळून पडतील अशी त्यांची भावना होती. आणि तुम्ही बघा, आज कुठल्याही शाळेत असेल, कुठेही असेल सर्व ठिकाणी, तर हा जातीभेद नाही संपूर्ण नष्ट झालेला नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात हा कमी झाला. आणि त्याचं कारण हे जे काय सगळं आपल्या पूर्वासुरीने म्हणजे शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, वीरा शिंदे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, अशा लोकांनी जे हे बीज पेरलं, महात्मा फुले असतील, की तुम्ही जात पाळू नका, अस्पृश्यता पाळू नका, तुम्ही शिक्षण घ्या, हे सांगितलं याच्यामध्ये आहे. आणि शाहू महाराज या सगळ्या ह्याच्यामध्ये हे अग्रणी होते. जात निर्मूलनासाठी, जात व्यवस्था पाळू नये म्हणून शाहू महाराज हे अग्रणी होते. आणि म्हणूनच त्यांचा आज देश पातळीवर गौरव केला जातो. देश पातळीवर तर गौरव होतो किंवा जगाच्या पातळीवरती देखील शाहू महाराजांचा गौरव होतो. पण हे सगळं होत असताना त्यांना दूरदृष्टी नेता असणारं म्हटलं जायचं, लोकराजा तर त्यांना म्हटलंच गेलं आहे. मात्र काय त्यांची दृष्टी होती आणि काय त्यांचे विचार होते आणि काय त्यांच्या सगळ्या या जीवनपटामध्ये खरं तर त्यांनी अनेक कायदे केले. हे कायदे आत्तासुद्धा या राज्यकर्त्यांना आठवतात किंवा अनेक वेळा ते लागू देखील केले जातात. काय नेमकं सांगाल या संदर्भात? शाहू महाराजांनी अनेक कायदे केले. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिला कायदा जो केलेला होता, मग अशी मी सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळायची नाही वगैरे, ते आता राहिलेलं नाही आहे. दुसरा कायदा त्यांचा होता की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं. आणि ते नुसता तो कायदा 4 पानाचा कायदा आहे, तो नुसता एक आदेश काढलेला नाही आहे, तो पूर्ण लॉ आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की जे पालक मुलांना शिक्षणासाठी पाठवणार नाहीत त्यांच्यावर दंड लावलेला होता. म्हणजे इतकी शिक्षणाची तळमळ त्यावेळेला होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षणासाठी शाहू महाराजांनी जसे बोर्डिंग्सला त्यांनी मदत केल्या, तसं त्यांनी फक्त कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरच्या बाहेर जाऊन त्यांनी शिक्षण चळवळीसाठी मदत केलेली होती. त्याची अनेक उदाहरणं आहेत. शिक्षणासंदर्भातला कायदा झाल्यानंतर शाहू महाराजांनी महिलांविषयीचे कायदे केले. म्हणजे महिलांच्यावर अन्याय अत्याचार जो होत होता तो होऊ नये म्हणून त्यांनी महिला उत्पीडन प्रतिबंधक कायदा केलेला होता. तो सुद्धा 4 पानाचा कायदा आहे. आजसुद्धा त्याच्यातून आपण अनेक गोष्टी घेऊ शकतो असा तो कायदा आहे. म्हणजे आजसुद्धा आपण त्याच्यातनं काही गोष्टी घेऊन इम्प्लिमेंट करू शकतो. तसंच त्यांनी पर्यावरणासाठीचे कायदा केलेले आहेत. म्हणजे त्यांनी पंचगंगा नदी इथून वाहत होती, आपल्या कोल्हापूरातून वाहते, तर ती प्रदूषित होऊ नये म्हणून त्या नदीमध्ये जनावरे धुतली जाऊ नयेत, कपडे धुतले जाऊ नयेत म्हणून शाहू महाराजांनी आदेश काढलेले होते. ते आज आपण इम्प्लिमेंट करू शकतो. किंवा कळंबासारख्या तलाव जो बांधला गेला, जो पाणी पुरवठा करत होता कोल्हापूर शहराला, तर त्याचं बॅकवॉटर जे आहे त्याच्यामध्ये वस्ती होऊ नये, त्याच्यात घरं होऊ नये, ते हा अशा पद्धतीचे आदेश शाहू महाराजांनी काढलेत. इतकंच काय तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली जी झाडं आहेत, वडाची असतील किंवा मोठी मोठी झाडं असतील, तर त्या झाडांचं मुळ्यासुद्धा तोडायच्या नाहीत. आणि त्या जर तोडल्या तर त्या ज्याच्या भागात ती गावाच्या भागात, सरपंचाच्या भागात येते, गावाच्या भागात त्या गावातल्या त्या लोकांना दंड त्यांनी केला होता. त्याची संरक्षणाची जबाबदारी त्या भागातल्या लोकांच्याकडे दिली होती. असे अनेक कायदे शाहू महाराजांनी केलेले आहेत की जे आजसुद्धा आपण अंगीकारू शकतो किंवा आजसुद्धा इम्प्लिमेंटेशन करू शकतो. याची तुम्ही आमच्या कोल्हापूर आर्काईव्हमध्ये जवळजवळ 250 पुस्तकं आहेत शाहू महाराजांच्या ठरावांची. आणि दर महिन्याचं गॅझेट निघायचं आणि त्याच्यामधनं ह्या सगळ्या नोंदी उपलब्ध आहेत. आणि शाहू महाराजांनी केलेले कायदे हे पुढची एक दूरदृष्टी ठेवून, जसं आपण म्हणतो, एक 100 वर्ष पुढं बघून केलेले ते कायदे होते. त्या काळात कोण विचारसुद्धा करत नव्हतं, असे कायदे शाहू महाराजांनी केलेले होते. नक्कीच आपण पाहतोय की
शाहू महाराज काय होते, रयतेचे राजे होते, लोकराजा होते, अशा अनेक पदव्या ज्या आहेत त्या शाहू महाराजांना बहाल केल्या गेल्या आणि त्यांचं कार्य काय होतं हे आपण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांच्याकडून जाणून घेतलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.